हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. कशा आहात तुम्ही सर्व? मस्त मजेत ना? मी पण मस्त मजेतच आहे. तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मी मनापासून स्वागत करते. मस्तपैकी बाहेर पाऊस पडतो आहे आणि एका कस्टमरला पाहिजेल आहेत अळूवडी. तर मी इथे आता हा संध्याकाळपासून माझी व्हिडिओ मी बनवायला सुरुवात केलेली आहे आणि ही माझी रिपीट कस्टमर आहे, ज्यांना मी आधीसुद्धा 1.5 किलो अळूवडी दिली होती. तर त्यांनी माझ्याकडनं ना परत 1 किलो अशी अळूवडी मागवून घेतलेली आहे. इथे सगळी मी अळूवडीची तयारी वगैरे करून घेतलेली आहे आणि त्यांना 7च्या आधी अळूवडी पाहिजे होती. कारण का पाऊस इतका मस्त जोरदार पडतो आहे ना, असते कोणाकोणाला भरपूर भजी खायची इच्छा असते, कोणाला काय खायची इच्छा असते. तर ह्या ताईंना ना अळूवडी खायची इच्छा झालेली. तर चला इथे मी मस्तपैकी सगळ्या अळूवडी फ्राय वगैरे करून घेतलेल्या आहेत आणि त्यांना असे 2 वेगळ्या वेगळ्या डब्यामध्ये भरलेले आहेत. कारण की माझ्याकडे तेवढा असं मोठ्या प्रमाणात असा डब्बा नव्हता ना, म्हणून असे मला 2 डब्बे करावे लागले. आता ही शेवटची मी बॅच टाकलेली आहे आणि याच्यामध्ये मी भरून घेते. हा चुरा आहे तो वेगळा ठेवलेला आहे, तो मी नंतर एका छोट्या फॉइलमध्ये वगैरे बांधून त्यांना देऊन टाकेन. तर इथे ना 2 डबे मी भरून त्यांना मी खाली देऊनसुद्धा आलेली आहे. आणि इथे आता संध्याकाळचा जो टिफिन आहे त्याची मी इथे तयारी करायला घेतलेली आहे. तर इथे सगळ्यात पहिला ना कुकर लावून घेते की जेणेकरून माझा डाळ भात एका साईडला कुकरमध्ये होऊन जाईल. आणि आता नंतर मी ते फरसबी पहिला आल्या पाण्यामध्ये फरसबी ठेवली होती की जेणेकरून ना छान फरसबी अशी मस्त धुवून वगैरे घेतलेली आहे, मी इथे ठेवलेली आहे. आणि त्याच्यानंतर मी कुकर लावायला घेतलेला आहे. ज्या दादांना टिफिन पाहिजेल आहे त्यांना फक्त डाळ भात आणि भाजीच पाहिजेल आहे. तर इथे मी काय केलं, सुरुवातीला पहिला डाळ भात कुकरमध्ये लावायचा विचार केला होता डब्यामध्ये, पण तेवढा एक डबा फक्त भात पुरणार नाही ना. नंतर मग मी काय केलं की डब्यातलं तांदूळ आहेत ना ते तसे वेगळे ठेवलेले आहेत आणि पहिला कुकरमध्ये ना डाळ लावून घेतलेली आहे. इथे डाळ होते तोपर्यंत मी इथे भाजीसाठी सगळी तयारी करून घेते की कुकर होईपर्यंत. आणि मला ह्याच कुकरमध्ये परत भात लावायचा आहे ना, म्हणून मी ना भात लगेच एका साईडला घातलेला नाही आहे. तर इथे भाजीसाठी तयारी जी पण कांदा टोमॅटो मिरची वगैरे जे पण लागणार आहे ना ते सगळं एका साईडला कट करून घेतलेलं आहे. आता फरसबी कापायला खूप टाईम लागतो ना, त्याच्यामुळे मी काय केलं फटाफट पहिला ना त्याची देठं जी मागची पुढची शेपूट आणि हे असतं ना त्याचं देठ असतं ते काढून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर भराभर असे त्याचं एक एक बंच करून फरसबी ना अशी बारीक चिरून घेईल. तर इथे सगळी फरसबी चिरून वगैरे घेतलेली आहे. कुकरसुद्धा तोपर्यंत माझा झाला आणि आता मी भाजी इथे फोडणीला घालते. कुकर थंड होते, एका साईडला मी डाळ घातली असती फोडणीला आणि मग भाजी घातली असती, पण कुकर थंड व्हायला थोडा टाईम लागणार आहे. तोपर्यंत मी विचार केला की भाजी फोडणीला घालून घेते. तर इथे तेल छान गरम झाल्याच्या नंतर याच्यामध्ये राई जिरा घातलेला आहे आणि कढीपत्ता घातलेला आहे. त्याच्यानंतर ना इथे कढीपत्ता थोडंसं ना असं मोडून घातलेलं आहे. कढीपत्ता असं थोडंसं मोडून घातलं ना की फोडणीला अजून छान त्याची सुगंध म्हणजे खूप छान येतो. आता इथे मी असं थोडंसंच टोमॅटो घातलेला आहे आणि कांदा घातलेला आहे, छान तेलामध्ये परतून घेतलेला आहे. थोडासा कांदा आणि टोमॅटो नरम झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये मी हळद तिखट, आता इथे माझ्याकडे मालवणी मसाला नाही आहे, माझा मालवणी मसाला संपलेला आहे. आता घरामध्ये माझ्याकडे कांदा लसूण मसाला आहे ना तो घातलेला आहे. आणि मगाशी मला अळूवडी बनवायची होती ना त्याच्यासाठी मी म्हणजे लसूण अद्रक मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घालून धणे आणि जिरे घातलेले आहे, त्याची मी पेस्ट बनवली होती, ती थोडीशी याच्यामध्ये घातलेली आहे भाजीमध्ये. कारण का भाजी अशीच म्हणजे मी तिखटच बनवणार आहे, हळदीवरती मिरचीवरती बनवणार नाही आहे ना. त्यासाठी मी तो मसाला थोडासा जो वाटण होता तो घातलेला आहे. छान तो मसाला सगळा मी तेलामध्ये परतून घेतलेला आहे. आणि आता जी पण मी बारीक फरसबी कट केली होती ना ती याच्यामध्ये घातलेली आहे. छान ती पण मी असं मस्तपैकी अशी परतून घेणार आहे. पूर्ण कांदा टोमॅटोमध्ये घातलेला मसाला आणि भाजी सगळं मस्तपैकी एकजीव मी सगळं करून घेतलेलं आहे की जेणेकरून भाजीला सगळा ते मसाला लागला पाहिजे ना. अशा पद्धतीने परतल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि ते सुद्धा मी छान असं पूर्ण भाजीला मीठ लागेल ना अशा पद्धतीने छान अशी भाजी परतून घेतलेली आहे. आता भाजी शिजण्यासाठी ना मी याच्यावरती ताट ठेवेल आणि ताटामध्ये पाणी घालेल की जेणेकरून भाजी खाली लागणार पण नाही आणि भाजी मस्तपैकी अशी थोडीशी मऊ लुसलुशीत शिजेल. त्यासाठी मी ताटामध्ये पाणी घालून ठेवलेलं आहे. आता हे जे पॅन आहे ना भाजीचा तो दुसऱ्या शेगडीवरती शिफ्ट करून इथे मी आता लगेच डाळीला फोडणी घालून घेणार आहे.
इथे मस्तपैकी ना तेल गरम झाल्याच्यानंतर पूर्ण डाळीची मी इथे फोडणी तयारी करून घेतलेली आहे. आणि शिजताना मी ना डाळीमध्ये कांदा टोमॅटो घातला नव्हता ना, म्हणून मी आता फोडणीला घातलेला आहे. इथे कांदा आणि टोमॅटो थोडासा नरम होतो आहे, तोपर्यंत एका साईडला मी भाजी परतून घेतलेली आहे. परत भाजीवरती मी असंच पाण्याचं झाकण ठेवणार आहे. आणि आता मी परत डाळीकडे येते. डाळीमध्ये हळद टाकणार आणि परत त्याला मग मस्तपैकी परतून फोडणी घालणार आहे डाळीला. इथे मस्त ना कुकरमध्ये डाळ शिजवल्यामुळे डाळ एकदम छान अशी मऊ शिजली होती आणि त्याला मस्तपैकी अशी गरगरीत मी घोटून घेतलेली आहे आणि ती आता फोडणीला घातलेली आहे. जेवढं पाणी पाहिजे ना तेवढं मी पाणी याच्यामध्ये घालणार आहे. खूप पातळ करणार नाही, कारण का टिफिनला द्यायची आहे ना. टिफिनला जर जास्त पातळ डाळ दिली ना ते टिफिन बंद करायला लागते. त्याच्यामुळे ना टिफिनमध्ये एकदम म्हणजे डाळ अशी मस्तपैकी थोडीशी घट्ट असली पाहिजे. तर इथे आता मस्तपैकी उकळी झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी आता चवीप्रमाणे मीठ घालणार आहे आणि थोडीशी परत वरून ना त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं ओलं नारळ ते घालणार आहे आणि कोथिंबीर घालणार आहे. आता इथे ह्या स्टेजला मी मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे आणि ह्याच्यामध्ये परत एक उकळी आल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये खोबरं आणि कोथिंबीर घालणार आहे. तर मला एक ताई अशा ताई आहेत ना, त्या मला नेहमी कमेंट करतात, खूप छान कमेंट असतात त्यांच्या. आणि त्या मी कालचं जो व्लॉगमध्ये त्यांनी बघितलेलं त्यामध्ये ना मी चिकन बनवलं होतं ना, त्याच्यामध्ये अख्खे लसूण असे मी घातले होते, पूर्ण लसणाचा कांदा घातला होता. तर त्या मला बोलतात की कमेंटमध्ये त्यांनी बोलत, बापरे अख्खा लसूण घातला आहे, मी केव्हा बघितलं नव्हतं असं अख्खा लसूण घातलेलं. तर हो, अख्खा लसूण घालता जेव्हा तुम्ही पालक लसुणी पालक वगैरे बघता किंवा एखादा कुठला असं एक ठराविक असे पदार्थ असतात की जे पूर्ण अख्खा लसणाचे कांदेसुद्धा मोस्ट ऑफ चिकन जेव्हा बनतं ना त्याच्यामध्ये अख्खे लसणाचे, आणि तुम्ही एकदा करून बघा, तो छान असा मऊ शिजतो ना आणि तो तुम्हाला इतका छान टेस्ट येते ना, म्हणजे चिकनचे पीस खाण्यापेक्षा ना तुम्ही तो पूर्ण असा लसणाचा अख्खा कांदा भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाल, इतकी छान टेस्ट येते त्याची. एकदा नक्की ट्राय करून बघा. तर मी अशा ताईंना तेच सांगते की एकदा जर तुम्ही चिकन बनवत असाल, खात असाल ना, तर एकदा नक्की टाकून बघा. मस्त मऊ शिजतो आणि टेस्टला पण खूप छान लागतो. तर चला असो, इथे मस्तपैकी माझं डाळ पण झालेली आहे बोलता बोलता. आणि आता एका साईडला मी कुकरमध्ये भात लावलेला आहे. इथे माझी भाजी पण मस्त छान झालेली आहे. शेवटी मी भाजीमध्ये ना हे घातलेलं आहे, आपलं गरम मसाला थोडासा घातलेला आहे आणि किचन किंग मसाला असतो ना तो थोडासा घातलेला आहे. आणि आता मी ह्याच्यामध्ये खोबरं, ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालणार आहे आणि माझी भाजी मस्तपैकी छान अशी तयार होणार आहे. इथे थोडीशी ना एक म्हणजे 20% भाजी शिजायची बाकी होती, कारण का ना फरसबी असो गवार असो अशा ज्या भाज्या आहेत ना त्या थोड्याशा शिजायला ना टाईम घेतात, कारण का थोडं त्या शेंगा असतात ना थोड्याशा कडक असतात म्हणून शिजायला टाईम घेतात. तर मस्तपैकी ती भाजी माझी शिजलेली आहे आणि आत्ता मी याच्यावरती ओलं खोबरं घातलेलं आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे. तर चला एवढं जो आता माझं इथे भाजी वगैरे झाल्याच्यानंतर मला फक्त घरामध्ये आता भाकरी बनवणार आहे, कारण का टिफिनसाठी मला चपात्या बनवायच्या नाही आहेत. तर मी विचार केला आज चपात्या नाही आहेत ना, तर चला आता आपल्यासाठी फक्त भाकऱ्या बनवून घ्यायच्या. त्यासाठी ना मी इथे परातीमध्ये ना एका साईडला तुम्ही इथे बघू शकता भाजी मस्त छान झाली आणि टेस्टसुद्धा खूप मस्त झाली होती. तर चला एका साईडला माझी भाजी झालेली आहे, म्हणजे टिफिनचं माझं जेवण झालेलं आहे, म्हणजे भात अजून थोडासा होतो आहे. तर मी गाळून भात करते ना त्याच्यामुळे तो एका साईडला चांगला उखळतो आहे. आणि ते बघा आता नाचणीची भाकरी करायची आहे म्हणून याच्यामध्ये मी पाण्याची उकळ घालून ठेवलेली आहे आणि टिफिन भरून घेतलेला आहे. फक्त डाळ भात आणि भाजी एक टिफिन मी असंच वरचा तो रिकामा देणार आहे. तर इथे सगळे डबे जो तळ आहे ना ते छान व्यवस्थित पुसून आणि मग टिफिन भरून खाली देऊन येणार आहे. खूप पाऊस होता, म्हणजे मला पावसात टिफिन द्यायला जावं लागलं. पण मी त्या दादांना बोलली की खूप पाऊस आहे, करून माझ्याकडे टिफिन देण्यासाठी कोण नाही घरी, की तुम्ही येऊ शकता का. पण नाही बोले. केव्हा केव्हा त्या टायमामध्ये असं होतं ना की खरंच म्हणजे टिफिन घेऊ की नको घेऊ. जर अशा टायमाला पण सिंगल म्हणजे ते दादा एकटे आहेत तरी पण मी येऊ शकले असते पण आले नाही. आता त्या टायमाला असं वाटतं ना की टिफिन घेऊ की नको घेऊ. गेली तर गेली, पण ते खाली बिल्डिंगहून त्यांच्या घरातून पण खाली उतरले नव्हते. मला खूप उशीर तिथे जवळजवळ 5 मिनटं असंच तिथे पावसात खाली गेटवरती उभं राहावं लागलं.
असो, आता काय करणार, आपल्याला बिझनेस करायचं आहे, आपल्याला गरज आहे ना, त्याच्यासाठी आपल्याला एवढं सगळं तडजोड करावी लागते. बघा किती पाऊस आहे आणि गल्लीत थोडंसं इथे अंधार असतो. तर चला आता टिफिन वगैरे देऊन मी घरी आल्याच्यानंतर माझं जेवण वगैरे सगळं आटपून घेतलेलं आहे आणि आता किचन वगैरे क्लीन केल्याच्यानंतर ही दुसऱ्या दिवशीची तयारी. म्हणजे आता सकाळी पण मला टिफिन असतात ना, त्याच्यासाठी ना मी इथे सफेद वाटाणे भिजायला घातलेले आहेत. भाजीमध्ये उद्या हे जाणार आहे. तर इथे आता माझी सगळी कामं वगैरे झालेली आहेत. उद्याची सुद्धा मी सोय करून ठेवलेली आहे आणि आता व्लॉग इथेच थांबवते. तर संध्याकाळपासूनचा तुमच्याबरोबर जो व्हिडिओ शेअर केला आहे, रुटीन शेअर केलेला आहे, तर तुम्हाला कसा वाटला आहे तो कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.